हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2024 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे PYQ प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, संसदेचं प्रथम सभागृह कोणतं? पहा, संसद म्हटलं तर संसदेचं प्रथम सभागृह या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. मग संसदेचं पहिलं प्रथम सभागृह कोणतं आहे मित्रांनो? तर ते आहे पहा लोकसभा. ओके, राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा. बरोबर. आता संसद कशापासून भरती? तर जे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती. ओके, राष्ट्रपती आहे, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा, तर हे तिन्ही मिळून संसद बनते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये लोकसभा जे आहे ते संसदेचं प्रथम सभागृह आहे, पहिलं सभागृह आहे आणि यालाच कनिष्ठ सभागृह देखील म्हटलं जातं. आणि जे राज्यसभा आहे मित्रांनो ते संसदेचं दुसरे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. ओके, आणि 1954 पासून हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभा आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स राज्यसभा ही नावे स्वीकारली गेली. ओके, मग आता संसदेचा अभ्यास करतोय तर संसद, आता लोकसभेबद्दल बोललो तर लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? ती आहे 552. सध्या आहे 545 सदस्य. ओके, आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर ते आहेत 48, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्यसभेतून महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून दिले जातात? 19. आणि कलम 81 नुसार लोकसभेची तरतूद आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या आत्ताच आपण सांगितलं 48. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 48. लोकसभेची रचना कलम 81 मध्ये आहे. कमाल सदस्य संख्या आहे 552 आणि सध्या किती आहेत? 545. बरोबर. महाराष्ट्रामध्ये 48 आहेत आणि हे 48 पैकी जे SC आहेत, ओके, SC म्हणजे अनुसूचित जाती, हे देखील लक्षात ठेवायचे, यावर प्रश्न येतातच. अनुसूचित जातीसाठी आरक्षित किती मतदारसंघ आहेत? तर ते आहेत 5. आणि ST म्हणजेच अनुसूचित जमाती, ओके, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असे मतदारसंघ किती आहेत? तर ते आहेत 4, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणावर जागा ठरवल्या जातात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे? तर 80 जागा उत्तर प्रदेशला आहेत, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावं? लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावं? तर ते 25 वर्षे. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 25 वर्षे. लोकसभा सदस्य थेट जनतेतून निवडले जातात. निवडणूक पद्धत कशी आहे यांची? सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत. आणि लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय आहे 25 वर्ष आवश्यक, ही अट संविधानात स्पष्टपणे नमूद आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून आपण तुमच्या परीक्षेसाठी एक बेस्ट अशी GK ई बुक लॉन्च केलेली आहे आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 129 रुपये. ओके, आणि ज्यांनी आपला 69 रुपीजचा जो महाप्रश्न संच आहे, म्हणजे जो आपला 2700 प्लस प्रश्नांचा, वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे, ओके, हा महाप्रश्न संच ज्यांनी 69 रुपीजमध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही ई बुक फक्त आणि फक्त 89 रुपीजमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपला हा ई बुक घ्या आणि परीक्षेसाठी आपण योग्य दिशेने अभ्यास सुरू करा. आणि जर हा दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त 159 रुपीजमध्ये मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन्ही प्रश्नसंच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर पुढे पाहूया. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 5 वर्ष. बरोबर. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो आणि सदस्यांचा कार्यकाळ तो देखील 5 वर्षांचा असतो. लोकसभा विसर्जित होऊ शकते 5 वर्षांनी. बरोबर. आणि राज्यसभा ही कधीच विसर्जित होत नाही.
दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात राज्यसभेचे. लोकसभा टेम्पररी हाऊस आहे आणि राज्यसभा परमनंट हाऊस आहे. समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? ती आहे 552. बऱ्याच वेळा सांगितलंय. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 552. लोकसभेची रचना कलम 81 मध्ये दिली आहे. कमाल सदस्य संख्या 552 आणि सध्या आहे 545 बरोबर. आणि 104वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 104वी घटना दुरुस्ती. ओके, घटना दुरुस्ती झाली होती 2019 मध्ये. त्यामध्ये अँग्लो इंडियन नामनिर्देशन रद्द करण्यात आलं बरोबर. समोरचा प्रश्न, भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह, भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणतं आहे? ते आहे राज्यसभा. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. कोणतं कलम आहे? कलम आहे 79 बरोबर. 79 मध्ये संसद रचना सांगते, घटनेच्या कलम 79 मध्ये. समजलं. आणि राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून बनलेले आहे संसद बरोबर आहे. आणि याच संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. आणि राज्यसभा संघ राज्यातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतं. कलम 80 नुसार आहे लोकसभा आणि 81 नुसार आहे 80 नुसार राज्यसभा आहे. ओके, आणि 81 नुसार लोकसभा आहे. तुम्हाला माहिती आहे सरला, सरला म्हणजे संसद, राज्यसभा, लोकसभा. 79 त्यानंतर 80 आणि 81 बरोबर. सरला म्हणजे कलम 80 राज्यसभा, कलम 81 लोकसभा आणि सरला 79. समोरचा प्रश्न, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 250. 238 सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात आणि 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. आणि राज्यसभेवर आपल्या महाराष्ट्रातील किती प्रतिनिधित्व आहे महाराष्ट्राला? ते आहे 19. आणि सर्वात जास्त कशाला असेल? साहजिक आहे उत्तर प्रदेशच. उत्तर प्रदेशला किती आहे? उत्तर प्रदेशला आहे 31 सदस्य, सर्वाधिक. समोरचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. संविधान कलम 89 नुसार उपराष्ट्रपतीची नेमणूक आहे. आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, म्हणजे वेगळी निवड होत नाही. आणि उपराष्ट्रपती पदामुळेच सभापती पद त्यांना मिळतं, हे देखील लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? आत्ताच पाहिलं कोणत्या गृहाचा अध्यक्ष त्या गृहाचा सदस्य नसतो, तर तो आहे राज्यसभा. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती असतो आणि उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, ते राज्यसभेचे सदस्य नसतात बरोबर. पुढे पाहूया कोणता प्रश्न आहे, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? मित्रांनो, राज्यसभा बरखास्त होते का? तर ती होत नाही. लोकसभा 5 वर्षांनी होते, म्हणून राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 कधी नाही. राज्यसभा स्थायी सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. स्थायी सभागृह कोणता आहे आपल्या? तर ते आहे राज्यसभा. ही कधी बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 6 वर्षांचा असतो. आणि सभागृह कायम सदस्य बदलतात बरोबर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? बरोबर, ते आहेत राष्ट्रपती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. संसद, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून बनते. आणि राष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, तरीही संसद त्यांच्याशिवाय अपूर्णच असते, म्हणून राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक आहेत. समोरचा प्रश्न पाहूया, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो लोकसभेचे सभापती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 लोकसभेचे सभापती. आता पहा, तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं काम नाहीये. काय सांगतोय? संयुक्त बैठक 108 नुसार. ओके, आणि अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा सभापती संयुक्त बैठकीचा. आणि संयुक्त बैठक कोण बोलवतो? बैठक कोण बोलवतो? तर तो राष्ट्रपती बोलवतो, हे लक्षात ठेवा. ओके,
बैठकीचा अध्यक्ष, संयुक्त बैठकीचा अध्यक्ष तर लोकसभेचा सभापती असतो, बट संयुक्त बैठक कोण बोलावतो, तर तो राष्ट्रपती बोलावतो, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे, भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला? भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता 13 डिसेंबर 2001 ला. ओके, राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 13 डिसेंबर 2001. ओके, हा तो 13 डिसेंबर 2001 भारतीय लोकशाहीसाठी एक काळा दिवस मानला जातो आणि भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये सुरक्षा दलांनी मोठा धोका टाळला होता आणि हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा मानला जाणारा दिवस आहे. समोरचा प्रश्न पाहूया. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट आहे 30 वर्षांपेक्षा कमी नसावा. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, 30 वर्षांपेक्षा कमी नसावे. बरोबर. लोकसभेसाठी वयाची अट किती आहे? ते आहे 25 वर्ष. राज्यसभेसाठी किती आहे? ते आहे 30 वर्ष. म्हणून राज्यसभा सदस्य होण्यासाठी 30 वर्ष पूर्ण आवश्यक आहेत. समोरचा प्रश्न, भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहा, लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे का? तर ते कायमस्वरूपी सभागृह नाही, म्हणून चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2, लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, हे चुकीचं आहे. बरोबर. लोकसभा हे स्थायी सभागृह नाही. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तो असतो 5 वर्षांचा. बरोबर. पहिल्या बैठकीपासून 5 वर्षांनी लोकसभा आपोआप विसर्जित होते, त्यामुळे लोकसभा कायमस्वरूपी असू शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती, 42वी घटना दुरुस्ती, ओके, कधी झाली होती? 1976 मध्ये झाली होती मित्रांनो. आणि यानुसार कार्यकाळ लोकसभेचा 6 वर्ष करण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती झाली. 44वी घटना दुरुस्ती झाली होती. कधी झाली होती? 1978 मध्ये झाली होती. आणि यामध्ये जो कार्यकाळ आहे तो पुन्हा 5 वर्ष केला, हे लक्षात ठेवायचं. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, हे लक्षात ठेवा इथे. समोरचा प्रश्न पाहूया. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? मागाशी सांगितलं 238 आणि 12 असं मिळून राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे 250. मग 238 आहेत राज्य आणि केंद्र आणि 12 राष्ट्रपती सांगितलं होतं, म्हणून राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 12. बरोबर. राज्यसभेत 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात मित्रांनो. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ असतात आणि राष्ट्रपती नियुक्ती करताना मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. आणि जे अँग्लो इंडियन 2 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करायचे, ते लोकसभेतील अँग्लो इंडियन नियुक्ती रद्द झालेली 104वी घटना दुरुस्ती, बरोबर, 2019ची. समोरचा प्रश्न, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? ती संसदीय समिती आहे लोकलेखा समिती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, लोकलेखा समिती. ओके, तर सरकारने खर्च केल्यानंतर त्याची तपासणी लोकलेखा समिती करते. खर्चात गडबड असल्यास ती अहवाल सादर करते. याची स्थापना झाली होती 1921 मध्ये. ओके, याचे सदस्य आहेत, यामध्ये 22 सदस्य आहेत. जे 15 सदस्य आहेत ते लोकसभेमधून निवडले जातात, 7 सदस्य राज्यसभेतून येतात. आणि याचा अध्यक्ष कोण असतो? विरोधी पक्ष जो आहे, विरोधी पक्षाचा जो सदस्य आहे तो याचा अध्यक्ष असतो. आणि यालाच लोक अंदाज समितीची जुळी बहीण मानलं जातं. समोरचा प्रश्न, धनविधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केलं जातं. धनविधेयक नेहमी फक्त लोकसभेतच प्रस्तुत केलं जातं. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त लोकसभेत. धनविधेयक फक्त लोकसभेत मांडलं जातं. संबंधित कलम आहे कलम 110, हे लक्षात ठेवा. आणि धनविधेयकावर अंतिम अधिकार लोकसभेचा असतो. राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. 110 नुसार काय आहे? धनविधेयक आहे. कलम 112 नुसार काय आहे? अर्थसंकल्प आहे. आणि कलम 117 नुसार काय आहे? वित्त विधेयक आहे. समोरचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषद निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाहीत. राईट आन्सर
पर्याय क्रमांक 4 विधान परिषद निर्वाचित सदस्य. बरोबर. राष्ट्रपतीची निवडणूक इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते. मतदान करणाऱ्या सदस्यांमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य लोकसभा सदस्य असतात, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात, राज्यसभा निर्वाचित सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचंय. आणि जे राज्य विधानसभा आहे, त्या राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचंय. विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य हे त्यामध्ये मतदान करत नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके, इथं राज्यसभा करून घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपती मागासपासून सांगितलं संयुक्त अधिवेशन कलम 108. बरोबर, मागाशी सांगितलेले यापूर्वीच्या प्रश्नामध्ये. समोरचा प्रश्न. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय? भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे डॅश डॅश. तर पहा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजेच संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेलं व राष्ट्रपतींना मान्यता असलेलं विधेयक. समजलं? भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजेच संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेलं व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. मग या प्रश्नाचे राईट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. बरोबर. विधेयक म्हणजे काय असतो? ड्राफ्ट लॉ, कच्चा कायदा असतो. विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर होतं, नंतर त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळते आणि तेव्हाच त्याचं कायद्यात रूपांतर होतं. लोकसभा राज्यसभेत मंजुरी आणि जेव्हा राष्ट्रपतीची स्वाक्षरी होईल तेव्हाच त्याचं कायद्यात रूपांतर होतं. विधेयकाचे प्रकार किती असतात? त्यामध्ये असतात साधारण विधेयक, वित्त विधेयक आणि एक असतं घटना दुरुस्ती विधेयक. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. अतारांकित प्रश्नासाठी किमान किती दिवसांची नोटीस लागते? अतारांकित प्रश्नासाठी किमान 15 दिवसांची नोटीस लागते. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 15 दिवस. बरोबर. संसदेत सकाळी 11 ते 12 प्रश्नोत्तराचा तास असतो. यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. तारांकित प्रश्न असतात, याला 15 दिवसांची नोटीस दिली जाते, तोंडी उत्तर देण्यात येतं. अतारांकित प्रश्न 15 दिवसांची नोटीस असते, लेखी उत्तर दिले जाते, याला उपप्रश्न विचारता येत नाहीत. आणि अल्पसूचना प्रश्न असतात, याला 10 दिवसांची नोटीस असते आणि तातडीच्या विषयावरील हे प्रश्न असतात. समोरचा प्रश्न पाहूया. चला, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? आताच सांगितलं, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांना स्वतंत्र कार्यकारी अधिकार असतात का? तर नसतात. ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, लोकसभेला, विधानसभेला आणि विधान परिषदेला स्वतःचे अध्यक्ष निवडले जातात. फक्त राज्यसभेला स्वतःचे अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही. बरोबर. समोरचा प्रश्न. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्षे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, म्हणूनच तिला कायमस्वरूपी सभागृह म्हणतात. आणि राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा, सदस्यांचा देखील 5 वर्षांचा. आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा. बरोबर, 6 वर्षांचा असतो. समोरचा प्रश्न पाहूया. देशातील कायदे बनवणारी सर्वोच्च संस्था कोणती? देशातील कायदे बनवणारी सर्वोच्च संस्था आहे संसद. बरोबर. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 संसद. देशात कायदे बनवणे, बदलणे किंवा ते रद्द करणे हे सर्व संसद करते. संसद यालाच लेजिस्लेचर म्हणतात, कायदेमंडळ म्हणतात. आणि संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती असतात. या तिन्हींची संमती मिळाल्यावरच कायदा तयार होतो. बरोबर. आणि जे केंद्र सूचीतील विषय त्यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला असतो. राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला असतं, राज्य विधिमंडळाला. आणि जे समवर्ती सूची आहे त्या समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार दोघांनाही असतो. दोघेही कायदे करू शकतात, बट संघर्ष झाल्यास संसदेचा कायदा वरचढ मानला जातो. समोरचा प्रश्न. संसदेमधील अप्पर हाऊस कोणते? पहा,
संसदेमधील अप्पर हाऊस आहे राज्यसभा. मग या प्रश्नाचं राईट आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. आपण बऱ्याच वेळा पाहिलेले अप्पर हाऊस वरिष्ठ सभागृह राज्यसभा. बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026च्या सिलेबसनुसार आपण एक बेस्ट असं जीकेचं ई बुक लॉन्च केलेलं आहे आणि या ई बुकची आपण किंमत देखील खूप माफक ठेवली. फक्त आणि फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक आपण तुम्हाला देतोय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक घ्यायचे. आणि स्पेशल ऑफर देखील आपण यासाठी दिलेले, ज्यांनी आपला 2700 प्लस वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलेला आहे. 2700 प्लस वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच ज्यांनी 69 रुपीजमध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही ई बुक फक्त 89 रुपीजमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या ऑफरचा लगेच लाभ घ्या. आणि जर हे दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त आणि फक्त 159 रुपयामध्ये मिळणार आहे. खूपच माफक फीमध्ये आपण जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ज्या कोणत्याही नोट्स तुम्हाला हव्यात त्या नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा मित्रांनो, कारण हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे सर्व PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न या व्हिडिओमधील दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.